चालू आहे का ते व्हिडिओ? प्ले करा काय 0.5 0.5 आणि आता खाली पण दिसत असेल फ्रेम मध्ये तर हे असं लपून नको. हा दिसतंय, तिघं पण दिसतंय. प्लीज हे BTS ला हा, द्या wait, wait. की हा माणूस याला किती अब्यूज करतो. जर तुमचा नवरा मला फूड शेअर करत नसेल तर स्ट्रॅटेजी काय? काय रे हे कसं आहे बरं आहे तर बघू. नक्की आहे. सोनी कसला असतोय मग करून तो त्याच्या ह्याच्यामध्ये गेला वाटलं कुठल्या तरी नाटकाच्या वगैरे असा मोड मध्ये जाऊन बसलाय. सो सनी खूपच एकदम हंबल बनून आलाय. उगाच त्याला असं वाटलं कोणतरी साईन बिन करतील ना त्याला एअरपोर्टवर म्हणून तो एकदम साधा बनून येतो वगैरे वगैरे. पनीर कुठे हो फायनली कौस्तुभने तुम्हाला हे प्लीज प्लीज सारखं सो नको नॉर्मल आपण ते कट करू शकतो. सो काय ससला सो बोल रे. डोना कुठे आली डोना डोना सगळ्या भावंडांनी दगा दिलाय पण मी Yes. एकटा सोडायला आलोय त्यांना. हॅलो नमस्कार मित्रांनो, तो तुम्ही कसे आहात? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी कौस्तुभ आणि तुम्ही बघत आहात द 3 ट्रॅव्हल ब्लॉग्स. आज तुम्हाला म्हणजे आजपासूनच मी तुम्हाला 10 दिवस एका ट्रिपला नेणार आहे, म्हणजे सहलीला नेणार आहे. तुम्ही आमच्यावर असता कारण आपण यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे आम्ही जिथे जातो तिथे तुम्ही येता. आणि 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला 9,500 सबस्क्राईबर दिल्याबद्दल, म्हणजे नवीन सभासद नोंदणी, तुम्ही आमचे चॅनल बघता, त्याला कमेंट करता, आम्हाला सजेशन करता, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी स्क्रिप्टेड बोलत नाही, त्याच्यामुळे कट एडिट वगैरे करून आपण बोलत नसतो, आपण थेट बोलत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला 10 दिवस घेऊन जातो एकदम मस्त 10 ठिकाणी, 10 नवीन पर्यटन स्थळांवर. आणि आजपासून आपली जर्नी चालू होते. ॲक्च्युली कालपासून पॅकिंगला सुरुवात झालेली, कारण वेळ नव्हता, सगळेजण आपापल्या कामात बिझी होते. तर मी, हर्षला आणि सनी, माझ्या मामाचा मुलगा आहे शुभम, तो पण आमच्यावर येतो आहे. भावंडं खूप होती पण सगळ्यांना जमत नाही सुट्ट्यांमुळे. तर आजपासून आपण एन्जॉय करूया एक नवीन ट्रिप 10 दिवस. त्याच्यामुळे मस्त मजेत राहा, खुश राहा, आपला चॅनल बघत राहा आणि लोकांना सबस्क्राईब करायला लावा, आपले मेंबर्स वाढवा, म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल. आणि हां, तर आज रात्रीची आमची फ्लाईट आहे, तर आजपासून आपली जर्नी स्टार्ट. पुढचे 10 दिवस निवांत आपण वेगवेगळं काय बघूया. आणि तुम्ही बघा, आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. भेटू रात्री. हा बघा पसारा. आत्ता वाटतंय कुठेतरी ही मुलगी फिरायला चालली आहे. बघा वाव, हे बघा कुठे चालली आहे ते माहीत नाही, पण हे बघा 1 2 अजून काय काय भरणार आहे भाई. बस झालं काय, घर सोडून जाते की काय? डोना कुठे चालली आहेस तू? डोना, हर्षू कुठे चालली आहे? सिक्रेट आहे हा? बर नको सांगू. तुला माहिती आहे का कुठे चालली आहे? होय डोना, हे घे चॉकलेट. फायनली सामान थोडं भरून झालंय, बऱ्यापैकी झालंय. जे राहिलंय ते सगळं गाळ आहे. ही पोरगी राहिली आहे एक, काय ग, हे बघा ही एक राहिली आहे भरायची. सनी आलाय आता सनीची बॅग घेऊन. किती किलो आहे रे? 11 किलो आहे. आणि त्यात डोना भरली ना, ही बघा बसली आहे, ही झाली 15 किलो. डोनाला टाकतात. हा डोना बस हा त्याच्यात. चला, किती बॅग आहेत आपल्याकडे? प्रत्येकाच्या 2 आहेत. ओके. आणि अजून खाली 5-6 बॅग ना? नाही म्हणजे माझी एक गेली ना, असं सांगते. Okay. ओव्हरऑल आपण चौघांच्या. ओके नो प्रॉब्लेम. बघूया आता गाडीत कशा बसतात. शुभी जरा बाय बाय करा मला. बाय बाय आता सोडायला येतो मी शेवटपर्यंत ये रे. शेवटपर्यंत, एकदम शेवटपर्यंत. ऍक्च्युली आम्हाला सोडायला आलाय. हो. रडलाच तर घेऊन जाऊ. सगळ्या भावंडांनी दगा दिलाय पण मी Yes. एकटा सोडायला आलोय त्यांना. ऍक्च्युली आम्ही निघालेलो आहोत आणि कौस्तुभने तुम्हाला थोडंसं एक आयडिया दिलीच होती की
की आम्ही कुठेतरी जातो आहे, 10 दिवस जातोय. नावच सांगायचं ठेवलं, ते पण सांगितलं तर काय झालं असतं. पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सस्पेन्स ठेवूया. फायनली हश हशमध्ये आमची जी एकदम अचानक भयानकवाली जी पिकनिक प्लॅन होती, त्याच्यात खूप कझन्स येणार होते. इव्हेंच्युअली आता थोडेसे झालेत, पण जे आले त्यांना गोड म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर आता आम्ही आमच्या जर्नीला निघालो आहोत एअरपोर्टला. मग तिथे जो काही प्रवास असेल तो आम्ही हळूहळू तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवूच. सोनी कसला असतोय तो त्याच्या ह्याच्यामध्ये गेला वाटलं, कुठल्या तरी नाटकाच्या वगैरे असा मोडमध्ये जाऊन बसलाय. सो सॅनी खूपच एकदम हंबल बनून आलाय. उगाच त्याला असं वाटलं कोणतरी साईन बिन करतील ना त्याला एअरपोर्टवर, म्हणून तो एकदम साधा बनून येतो वगैरे वगैरे. प्रॉब्लेम नको, उगाच बाकीच्या हिरोचं जरासं मार्केट डाऊन होऊन जाईल म्हणून. पण मग चला, तर मग स्टे ट्यून, आम्ही तुम्हाला दाखवतच राहू पुढे आमची जर्नी कशी चालली आहे तशी. बाय. आत्ताशी एअरपोर्टला पोहोचलो. आत्ता एअरपोर्टला पोहोचलो आणि इथूनच सुरुवात झालेली आहे इनिंगची. दाखवलं मला खायचं जायला. खोटं बोलू नको हर्षू. ही पण जेवढं का रे गप्पा गप मी जेवण निघाले कधी खाते एवढं. एक चपाती. गाडी बुक झाली काय करणार? काय बुक झाली. गाडी बुक झाली होती म्हणून अर्धा भात सोडावा लागला आम्हाला. अख्खा भात सॉरी. हा स्पीड आहे. आता 2 मिनिटात संपेल. मी पर्यंत आज काहीच दिसणार नाही. पेपर राहील. हळूहळू खातो बाबा नीट. एवढा मोठा दिलाय त्याने. एवढा मोठा. पकडला गेलाय खाताना. तुला माहिती आहे अन्ना सगळी लहान जेवायला मुलं असतात. माहिती लहान मुलं असतात ज्यांना जत्रेतलंच खायचं असतं. Yes. जत्रेतलंच खेळणं पाहिजे असतं. म्हणजे आता घरातून आम्ही निघून जेमतेम 1-1.5 तास झालाय, जास्त वेळ पण नाही गेलाय. तेव्हा ह्याला अजिबात भूक नव्हती. हे एवढ्या लवकर कोणी जेवतं का? है ना? एवढ्या लवकर जेवतात ते. म्हणजे आरामात खाऊन घे ना. जर तुमचा नवरा मला फूड शेअर करत नसेल तर स्ट्रॅटेजी काय? काय रे, हे कसं आहे? बरं आहे. तर बघू. तरी नशीब मी दिला. एवढा हर्षू. झालाय बघ. आता 2 बाईक अजून गप्पा 5. कोटाळल्या. गायब करतो. पनीर कुठे आहे. नेहमीच्या बघापेक्षा वेगळा आहे. गुड. सो फायनली आम्ही लँड केलेलं आहे. तर मुंबई टू दिल्लीचा प्रवास हा खूपच चांगला होता. थोडा टायरिंग होता बिकॉज खूप टाईम गेला.
टायमिंगच्या हिशोबाने मी बाहेर तर आलेलो नाही, बट वी आर व्हेरी शुअर आम्ही वेळेत पोहोचू, बिकॉज इथून फक्त 30 मिनिट्स दाखवत आहे. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे दिल्लीचं रेल्वे स्टेशन. तर आम्ही आता कुठे जातोय ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. सो स्टे ट्यून्ड. सो फायनली आमची आता उबर येते आहे. आम्ही थांबत आहोत त्या उबरसाठी आणि फायनली आम्ही जाणार आहोत ट्रेन पकडायला. सो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. सो प्लीज स्टे ट्यून्ड. डू वॉच, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि हा मध्ये मध्ये बोलणारा माणूस आहे ना, त्याला पहिले फटके द्या यार तुम्हाला हा भेटला की. प्लीज डू कमेंट. बाय बाय.